हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आज फायनली म्हणजे नवीन बांधकामाच्या याला सुरुवात झालेली आहे, म्हणजे तोडफोडीला सुरुवात झालेली आहे. आणि आज खऱ्या अर्थाने याचा तोडफोडीचा म्हणजे बांधकामाचा श्री गणेशा झालेला आहे. तर बघा, सुरुवातीलाच तुम्हाला दिसलं असेल की हे वॉल कंपाऊंड तोडायचं आहे आम्हाला. तर फायनली आमच्या घरकामाच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. बघा, असं फोडतोड झालं. हे आहे ना वॉल कंपाऊंड आहे हे. तर हे फोडलं वॉल कंपाऊंड, कारण इथून असा जिना जाणार आहे. हे झाड पण जाणार आहे विद्याचं, आणि इथे एक पिलर घेणार आहे आणि इथे एक दुसरा पिलर घेणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल की जिना कशासाठी, इथून जिना तर असेल घराला. तर हो, तो खूप छोटा जिना आहे, मी तुम्हाला दाखवते. म्हणून आता तिकडला जिना काढून इथून घ्यायचा आहे, असा ह्या भिंतीच्या असा जवळून असा, आणि इथे टप्पा राहील आणि मग जाईल हा असा वरती. तर हे वरचं पण फोडतोड करणार आहे. हा जो दिसते ना टावर तुम्हाला, हा जो टावर आहे ना, ही डिझाईन दिसते ना, तर हे पण तोडणार आहे. म्हणजे मग इथून असा जिना जाणार आहे असा. तर आता तुम्हाला मी जुना जिना दाखवते, चला. आणि सगळे इकडले झाडं उचलून इकडे ठेवले. मग पुन्हा हे जे वरचं पाडेल तर पुन्हा अजून यांना उचलावं लागेल या झाडांना. आता झाडांना कुठे कुठे लपवावं तेच समजत नाही. तर बघा, आता मी तुम्हाला जिना दाखवते. तर हा आहे आमचा जिना. तर हा इथून असा मोठा आहे. हा बघा, ह्या ज्या पायऱ्या आहे ना, तर ह्या पायऱ्या इथपर्यंत तिथपर्यंत अशा मोठ्या आहे. पण असा वरती चढू आपण आता. आणि इकडे बघा किती छोटा आहे. हा बघा, हा इकडे मोठा आहे. हा बघा, हा इकडे मोठा आहे, पण असं वरती टेरेसवर चढताना खूप छोटा आहे. म्हणजे कुठलं समजा आता वरती बांधकाम झालं, किरायाने द्यायचं असलं किंवा कुठलं फंक्शन असलं तर फक्त सिंगल माणूस जातो आणि सामान पण जात नाही. म्हणून आता हा जिना तोडणार आहोत आम्ही आणि तिकडे अंगणामधून घेणार आहोत. तर बघा, घर बांधायच्या वेळेस ना काही काही गोष्टी ना अशा लक्षात येत नाही. म्हणजे आता हा डबलच खर्च झाला. तर आपण घर म्हटलं तर चुका ह्या होतेच, असं परफेक्ट कुठलंच काम होत नाही. तर म्हणून आता हे सगळं, आता त्यासाठी ती बांधकामाची सुरुवात झालेली आहे. आणि आज आमच्या घराच्या बांधकामाचा झाला श्री गणेशा. बघा, इथे अशी पिलर केलेली आहे. हा एक पिलर आणि इकडे दुसरा पिलर आहे. इकडे दिसत नाही बरोबर. तर इथून एक पिलर उभा होईल आणि एक इकडनं पिलर उभा होईल. आपल्या वॉल कंपाऊंडवरूनच आपला जिना जाईल वरती. तर चला, आता जे जे काम होईल ते मी तुम्हाला दाखवत जाणार व्हिडिओमध्ये. मध्ये फरक आहे म्हणते ना, म्हणजे असा एकदम असा नाही का, जसा वॉर्म गोल्डन टाईप नाही आहे का, चांगला वाटन का? इकडे पाहू दे दाखव. हॉलमध्ये डार्क नाही, ते बाकीचे डार्क आहे ना. तिन्ही लाईट काढून घेऊ, ते हॉलमध्ये टाकून एक लाईट एक्स्ट्रा काढून तो हॉलमध्ये हॉल पूर्ण करून टाकू. बाकी इकडं एक सारखेला इथचा एक पुन्हा का काय कुठं कोणते हॉलमध्ये सगळे सारखे लावा. ह्या बेडरूमचे काढता एक सारखे लागत 4. आणि इथं एक वेगळा लागण आहे ना, इथे एक वेगळा लागण आहे. इथे हे 2 सारखे लागत, एक कमी पडत आहे. इथं 3च आहे लाईट, इथे 4 गेले आहे ना, एक काळा लागत नाही. तर चला, आता इकडे हे ना लाईट चेंज करण्याचं काम चालू आहे. कारण आता जवळपास रिनोव्हेशनला 7-8 वर्ष तरी झाले असेल. तर हे POP मधले लाईट ना आता खराब झाले. म्हणजे काही काही लाईट ना एकदम असे उडूनच गेले.
तर आता ते लाईट नवीन आणले. आता आधी विप्रो कंपनीचे लावले होते आम्ही आणि आता हॅवल्स कंपनीचे आणले. म्हणजे बटनाही लावल्या तरी त्या बटना पण खराब होतात आणि लाईट तर आत्ता खराब झाली म्हणा, पण आमच्या घरच्या बटनाचा एवढा प्रॉब्लेम आहे. तर आता हे लाईट चेंज झाले, बाहेर पण काम चालू आहे आणि आता कामात काम. एक दिवस सगळे बोर्ड म्हणजे सगळ्या बटना आणि बोर्ड पण चेंज करून घेऊ. तर बघा, एक काम काढलं की असं दुसरं काम न आपल्या मागे असं चालू असतं. ठीक आहे. लाव आता सगळ्या बटना. आता झाली एका कलरची. आता सारखा कलर आला आहे ना. हा लाईट बंद एक राहिला ना. आताच तर लावलाय, बंद नाही. नाही, अरे आताच तर लावला तो. तर आता इकडे बघा, सगळे लाईट लागले आणि तो एकच लाईट लागत नव्हता. त्या बिचाऱ्या मुलाची ना मेहनत वाया गेली बघा. तो एकच लाईट बंद पडला. पुन्हा त्याला आता काढावा लागला आणि डबल त्यांनी काय वायर चेंज केले काय तर माहीत नाही. परत मग त्याला ना तो वर चढून डबल तो लाईट लावावा लागला. तर आता आणलेल्या लाईटामध्ये ना थोडा फरक झाला, कारण ते 7-8 वर्षाच्या आधीचे परफेक्ट तसे ना ते वॉर्म लाईट नाही मिळाले, तर थोडे हे फेंट कलरचे मिळाले. म्हणजे असं काही ओळखायला येत नाही, म्हणून हॉलमधले सगळे काढले आणि एकाच कलरचे इथे हॉलमध्ये लावून दिले हे लाईट. तर मग आता हॉल पण आमचा चांगला दिसत आहे. आज ना इकडे गड्डे करायचे आहे 4, म्हणजे बघा हे वॉल कंपाऊंड पण पडणार आहे. आता हे सगळे झाड मला इकडे शिफ्ट करायचे आहे. सायकल ठेवून आहे तिकडे. बघा झाडांची पण ट्रान्सफर होणार आहे इकडे तिकडे. आणि इथे बघा किती छान फ्लावर आले. हे झाड तर मी म्हटलं गेलंच उन्हाळ्यात. तर बघा एक एवढीशी फांदी होती आहे, त्याला सुंदर फ्लावर आले मस्त. हे बघा छोटे छोटे फ्लावर आहे, पण मस्त दिसते, छान दिसतात पाहायला. हे बघा अशा कळ्या येतात याला, खूपच सुंदर दिसतात. एकदम असा गुच्छा आला मस्त. चला आता हे सगळे झाडं मला तिकडे नेऊन ठेवायचे आहे. बघा आता कामात काम न किती वाढते. याला बघा किती छान पांढरे पांढरे गुच्छे आले फ्लावरचे. हे तर मी कुठून तरी म्हणजे असंच मैत्रिणीच्या घरून आणलेलं आहे झाड, आणि हे झाड मी विकत आणलेलं आहे. हे याला असे बारीक फुलं येतात. हे असे, हे बघा हे असे याला छोटे येतात आणि याचे असे मोठे आहे. हे ना जमिनीत खूप मोठं झालं होतं. ते आमचं ते छोटं गेट आहे ना, ते बघा ते छोटं गेट आहे ना सायकलकडे, तर तिथे ना जमिनीत लावलेलं होतं. इतकं मस्त वाढलं ना, असे छान गुच्छे येत होते, म्हणजे खूपच मोठे मोठे. आणि इतके लोक ना म्हणजे इतकी वाहवा करत होते, काकू कशाचं झाड आहे कशाचं झाड. म्हणजे असं वाटतं की एनी टाईम ते झाड हिरवं कमी आणि त्याला पांढरे पांढरे बॉलसारखेच गुच्छे येते. जमिनीत खूप मस्त होते हे झाड, पण ते तिथे नळाचं काम केलं तर त्याच्यामुळे तिथलं झाड खराब झालं. नळाचं पाणी नेहमी असं ते जमिनीमध्ये झिरपत होतं त्याच्यात, तर ते सडून गेलं झाड. मग मी थोडीशी फांदी लावून इथे कुंडीमध्ये लावली. तर आता पाहिल सगळं काम झाल्यावर मी हे जे फ्लावर्सचे झाडं आहे, म्हणजे जमिनीतच झाडं चांगली होतात, मी जमिनीमध्येच लावेल. चला आता, आणि हे विकत आणलेलं मस्त बहरलं बघा. हे जे आहे ना हे फुलं गळले म्हणजे असं तोडून टाकायचं, म्हणजे याला इथून दुसरी फांदी येते आणि छान कळ्या पण येतात. हे असं तोडून टाकायचं. हे काही मी कुंडीमध्येच ठेवेल, अगदी छोट्याशा कुंडीत आहे एवढीशा. बघा आता माझे ना ट्रान्सफरच करायचे आहे झाडं, अगदी छोट्या छोट्या कुंडीत आहे. आता सिमेंटने झाडं खराब होतील म्हणून मी आता बिलकुल याला हात लावत नाही. नंतर गड्डे करून मागील आणि हे जास्वंद पण खालीच लावेल. आणि इकडले माझे सगळे झाडं जाणार आहे. हा जास्वंद पण जाणार आहे. तर मी अशा इथे हे कलमा लावून ठेवले या कुंडीमध्ये, आणि हे विद्याचं पण जाणार आहे, कारण इथून जिना येणार आहे असा. तर चला आता मी कुंड्या नेऊन ठेवते इकडे. भरपूर सारे कामं आहे. हे बघा कुठे कुठे नाचवावं झाडाला तर काही समजत नाही.
तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.